विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहीत आहे, उच्च न्यायालयामध्ये शिपाई पदासाठी 850 पेक्षा जास्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. ज्याच्यामध्ये मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे जागा असणार आहे. आणि या जाहिरातीमध्ये म्हटलेलं आहे, तुम्ही या ठिकाणी जे 7वी पास तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. परंतु 7वीचा निकाल खूप या ठिकाणी 90% मुलांकडे 7वीचा निकाल नाही. तर तुम्हाला फॉर्म भरता येईल का? जर नसेल तर काय करायचं? फॉर्म भरता येईल की नाही? डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे. अशाच प्रकारचे व्हिडिओज बघत राहण्यासाठी अजून चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वात पहिल्यांदा जागा तुम्ही समजून घेणे हे महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये कोणकोणत्या जागा असणार आहे? शिपाई, हमाल आणि फराश या 3 प्रकारच्या जागा आहे या शिपाई पदामध्ये. ज्याच्यामध्ये येथे बघितलं मुंबई उच्च न्यायालय. मुंबई उच्च न्यायालयामध्ये 570 जागा असणार आहेत. नागपूर खंडपीठामध्ये येथे 115 जागा असणार आहे. आणि छत्रपती संभाजीनगर खंडपीठ 100 इथं 202 जागा असणार आहेत. अशा प्रकारे 850 पेक्षा जास्त जागांची भरती केली जाणार आहे. पगार या ठिकाणी 16,600 बेसिक आहे. स्टार्टिंग पेमेंट 30,000 ते 32,000 या दरम्यान तुम्हाला इथे भेटतो. आता या ठिकाणी बघू शकता पात्रतेमध्ये म्हटलेलं आहे, उमेदवार कमीत कमी 7वी पास असावा. 7वी पासचे गुण वगैरे सर्व तेथे टाकावे लागतात. तर निकाल असेल तर फॉर्म भरता येईल की नाही हे देखील पुढे डिटेल्समध्ये सांगतो. त्याच्या अगोदरच सर्वात महत्त्वाचे जे या जाहिरातीचा पॉइंट आहे, मी तुम्हाला इथे सांगून घेतो. तुमची लेखी परीक्षा ही 30 गुणांची होते. शारीरिक अर्हता म्हणजे शरीर सुदृढ वगैरे आहे त्याची चाचणी वगैरे होते. तुमच्या ठिकाणी चाळणी परीक्षा वगैरे होते, त्याच्यात 10 मार्क्स आणि मुलाखत असते 10 मार्काची. अशा प्रकारे 50 गुणांवरती तुमची निवड आधारित असते. सर्वात पहिल्यांदा हे 30 गुण महत्त्वाचे आहेत आणि 30 पैकी तुम्हाला 15 गुण मिळवणे गरजेचे आहे पुढील परीक्षेसाठी पात्र ठरण्यासाठी. आता इथे एक पॉइंट तुम्ही लक्षात घ्या. आता या ठिकाणी हे 30 गुण मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान, गणित, बुद्धिमत्ता सर्व विषय याच्यामध्ये असतात. त्याच्यासाठी सर्वात बेस्ट उपाय म्हणजे आपल्या ज्या नोट्स आहे मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, गणित, बुद्धिमत्ता, संगणक प्रश्न सर्व याच्यामध्ये तुम्हाला फक्त किती रुपयामध्ये 149 मध्ये भेटणार आहे. तिथे तुम्ही 25 पैकी या ठिकाणी 30 पैकी 25 प्लस गुण या नोट्स मार्फत नक्की मिळवू शकता आणि सिलेक्शन मिळवू शकतात. ज्या विद्यार्थ्यांना नोट्स घ्यायचे आहे 91 39 64 31 99 या नंबरवरची ₹149 पेमेंट करा आणि त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवून उच्च न्यायालय भरतीच्या नोट्स पाहिजेत असा मेसेज करा. सर्व नोट्स तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये उपलब्ध होतील, ज्याच्या तुम्ही झेरॉक्स देखील काढू शकतात. प्रत्येक विषयाची नोट्स ही या ठिकाणी 250 ते 300 पानांची असणार आहे. ज्याचा तुम्ही इतर सरळ सेवेसाठी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी तुम्हाला त्याचा फायदा होईल. आता या ठिकाणी 2 शब्दामध्ये उत्तर देतो. ज्यांच्याकडे या ठिकाणी 7वीचा निकाल कितवी? 7वी. ज्यांच्याकडे 7वीचा निकाल आहे त्यांना या ठिकाणी फॉर्म भरता येईल. परंतु ज्यांच्याकडे म्हणजे 7वीचा निकाल आहे त्यांना फॉर्म भरता येईल आणि ज्यांच्याकडे हा निकाल नाही त्यांना देखील हा फॉर्म भरता येईल. ते कशाप्रकारे? आता डिटेल्समध्ये सांगतो. फक्त व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता या ठिकाणी बघू शकता ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शक सूचना त्यांनी दिलेल्या आहे आणि हा जो हायलाइट करून पॉइंट दिलेला आहे फक्त या ठिकाणी बघू शकता बेसिक 7वीच्या ज्यांच्याकडे 7वीचा निकाल नाही त्यांच्यासाठी दिलेला आहे. तर बघू शकता शिपाई, हमाल, फराश पदासाठी 7वी पास मधील गुण नमूद करणे अनिवार्य आहे. म्हणजे कंपल्सरी आहे ते गुण टाकायचे आहेत. परंतु इथं पुढे काय म्हटलेलं आहे? शिपाई, हमाल, फराश पदासाठी उमेदवार इयत्ता 7वीची परीक्षा उत्तीर्ण असेल आणि त्याच्याकडे किंवा तिच्याकडे महिला किंवा पुरुष 7वी गुणपत्रक नसेल व तिच्याकडे पुढील उच्च अर्हता प्राप्त असेल. म्हणजे तुम्ही या ठिकाणी 10वी 12वी ग्रॅज्युएशन वगैरे काही कंप्लीट केलेलं असो, परंतु तुमच्याकडे जर 7वीचं मार्कशीट नसेल तर बघू शकता तिने ऑनलाईन अर्ज भरताना 7वीचे गुणपत्रक नाही असा तिथे पर्याय आहे. फॉर्म भरताना तिथे तुम्हाला दिसेल 7वीचं गुणपत्रक नाही असा पर्याय निवडायचा आहे. ठीक आहे. तो निवडल्याच्या नंतर महत्त्वाचे पॉईंट म्हणजे या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी फक्त 7वी तुमच्याकडे जर 7वी फक्त तुम्ही 7वी पास असेल तर तुमच्याकडे 7वीचं गुणपत्रक कंपल्सरी असणे गरजेचे आहे. परंतु तुम्ही 7वी पेक्षा 8वी 9वी 10वी 12वी ग्रॅज्युएशन वगैरे कंप्लीट केलेलं असेल तर तुम्हाला तुमचं या ठिकाणी 7वीचं गुणपत्रक नसेल तरीही चालेल. परंतु फक्त 7वी जर असेल तर 7वीचं गुणपत्रक असणे गरजेचं आहे आणि 7वी पेक्षा जास्त शिकलेले असेल तर 7वीचे नसेल तरी देखील चालेल. बघू शकता त्यांनी या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? फॉर्म भरताना 7वीचे गुणपत्रक नाही असा पर्याय तिथे भेटेल. तो पर्याय निवडून 7वीची माहिती जसे की एज्युकेशनल क्वालिफिकेशन स्कूल अँड इयर पासिंग डिटेल्स ऑफ एज्युकेशनल क्वालिफिकेशन मध्ये नमूद करावी. या ठिकाणी अशा बघू शकता प्रकरणामध्ये इयत्ता 7वीसाठी काल्पनिकरित्या एकूण 100 पैकी 50 गुण प्राप्त म्हणजेच
50% अशी नोंद होईल. ते आपोआप नोंद होते आणि फॉर्म भरताना उद्या या ठिकाणी आज तारीख आहे 12 तारीख. 2-3 दिवसांनी 15 तारखेला फॉर्म चालू झाल्याच्या नंतर ते कशाप्रकारे भरायचं संपूर्ण आपल्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. अशा उमेदवारांनी उच्च शैक्षणिक पात्रता देखील करणे अनिवार्य आहे. म्हणजे या ठिकाणी जर पुन्हा तेच सांगतो, या ठिकाणी तुम्ही जर फक्त 7वी पास असेल, तर तुमच्याकडे 7वीचं प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. परंतु तुम्ही 7वी, 8वी, 9वी, 10वी वगैरे पुढे शिक्षण घेतलेलं असेल, तर 7वीचं नसेल तरी देखील चालेल. हा पॉइंट येथे लक्षात घ्यायचा आहे. अन्यथा तिचा अर्ज या ठिकाणी प्रणालीद्वारे स्वीकृत केला जाणार नाही. म्हणजे 7वी पेक्षा जास्त शिकेल असलेले तुमच्याकडे नसेल तरी देखील चालेल. ठीक आहे. आणि बघू शकता हा पॉइंट यांनी पुन्हा इकडे बघू शकता. जर उमेदवाराकडे 7वीच्या पुढील उच्च शैक्षणिक अर्हता नसेल, म्हणजे 7वीच्या पुढे शिक्षण झालेले नसेल व त्याच्याकडे तिच्याकडे 7वीचे गुणपत्रक नसेल, तर तिचा अर्ज संगणक प्रणालीद्वारे स्वीकृत केला जाणार नाही. पुन्हा एकदा तोच पॉइंट आलेला आहे. इथं मी नीट समजावून सांगतो. तुम्ही जर फक्त 7वी पास असाल, तर तुमच्याकडे 7वीचं गुणपत्रक रिझल्ट म्हणजे निकाल असणे गरजेचे आहे. पण तुम्ही या ठिकाणी 7वी पेक्षा जास्त शिकलेले असाल 8वी, 9वी, 10वी, 12वी तर तुम्हाला हे 7वीचं गुणपत्रक नसेल तरी देखील चालेल. ठीक आहे. पुन्हा 4-5 वेळा हा पॉइंट मी सांगितलेला आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे 7वीचे गुणपत्रक नाही त्यांनी काळजी करू नका. तुम्हाला सर्वांना फॉर्म भरता येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आजचं ही अपडेट कशी वाटली, माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.